हॅलो मित्रांनो, मी एम के खारडे. मी जरा शेतकऱ्यांसाठी वेगळी माहिती देणार आहे आज. चॅनलला जर सबस्क्राईब करेल नसेल किंवा लाईक करेल नसेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या. शेतामध्ये आलेलो आहे, तुम्ही बघू शकता. शेतामध्ये आलेलो आहे मी. ही माझी विहीर आहे. हे सोलर पंप आहे माझ्या विहिरीवर आणि हा लाईनीवरला पंप आहे. माहिती सांगायचे कारण एकच की 3 फ्यूज लाईनीचे गॅप पडलेले आहे बघा. तर 24 घंटे 3 फ्यूज लाईन राहू शकत नाही. तर 2 फ्यूज लाईन असले की तुम्ही त्या ठिकाणी कंडेन्सर जोडून मोटर चालू शकता लाईनीवरली. तर ते कंडेन्सर कसं जोडायचं काय ते मी तुम्हाला सांगत आहे. हे माझे एरियावरले टाटर आणि फ्यूज वगैरे. तर मी कंडेन्सर कसं जोडलेलं आहे तुम्ही बघून घ्या. बघा, ह्या 2 तारावर लाईन आहे. हा एक तार आणि हा एक तार. हा 2 तारावर लाईन आहे. इथून खाली आलेली लाईन आहे बघू शकता. इथं कंडेन्सर जोडून दिलेलं आहे बघा. हे तुम्ही ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी कंडेन्सर जोडले. मधला जो तार आहे मधला जो तार आहे हा काढून टाकलेला आहे आणि हे कंडेन्सर इथं जोडलेलं आहे. तर मी तुम्हाला कंडेन्सर जोडायचं सांगतो, कसं जोडायचं काढून घेतो. आता बघू शकता, हे कंडेन्सर काढून पण घेतो मी, तुम्हाला दाखवतो. होतापर्यंत कंडेन्सर जर काढलं तर त्याला लगेच हात नाही लावायचा. दोन्ही वायर एकमेकांना टच करायची. खाली अलग अलग कर नाही ते होत नाही तसं.